अस्नोली टीमला बॅटिंग साठी आमंत्रित केले। सलामीची जोडी राहुल आणि राहुलच्या जोडीला मनीष जे मात्र पाहायला मिळतील। तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत। पहिल्या षटकामध्ये आलेत साहिल। 4 षटकांची लढत, सामन्याला सुरुवात। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार। पंचांचा लेट्स प्लेचा इशारा। पहिलाच बॉल अतिशय सुंदर पडल्यानंतर कट होताना पाहायला मिळाला। यष्टी रक्षण भरपूर चांगलं होताना आपल्याला पाहायला। तिसरे पंचांची मदत। हॅलो हॅलो, इथे एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल। तिसऱ्या पंचांची तुम्ही मदत घेऊ शकता। एक रिव्ह्यू प्रत्येक टीमला आहे। पंचांना ज्या ज्या वेळेस वाटेल पंच तिसऱ्या पंचांची मदत घेऊ शकतात। एक धाव आणि एका धाबेच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळालं टीम अस्नोलीचं। राहुलचं देखील अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल। दुसऱ्या बाजूला मनीष आहेत। चौथ्या दिवस या क्रीडा स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं। अप्रतिम असं आयोजन, अप्रतिम नियोजन या क्रीडा स्पर्धेचं। इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल। युटीसी लाईव्ह शैलेशदादा भोईर आणि संपूर्ण टीम 3 कॅमेऱ्यांच्या साह्यानं ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करते। त्यांचंही कौतुक या क्रीडा स्पर्धेमध्ये व्हायला पाहिजे। आमचे 3ही कॅमेरामन आहेत, त्यांचं विशेष आपण कौतुक करू। प्रत्येक गोष्टीवर चांगलं लक्ष या क्रीडा स्पर्धेमध्ये केंद्रित केलेलं। इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे। हो, मला इथे गोलंदाजाकडून खूप मोठ्या चुका घडताना देखील आपण पाहिल्या। एक सिंगल की तिसऱ्या पंचांची मदत ते पाहिजे आपल्याला। तिसऱ्या पंचांची मदत, थर्ड अंपायर DRS। इथे तिसऱ्या पंचांची मदत जे मात्र घेतली आहे। चौथा दिवस या क्रीडा स्पर्धेचं। प्रथम क्रमांकासाठी 70,000 रुपयाचं प्राइज। मॅन ऑफ द सिरीज साठी HDF डिलक्स जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल। एक खेळाडूचं स्वप्न, एक खेळाडूचं स्वप्न या क्रीडा स्पर्धेमधून जे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल। आणि सातत्याने या विभागामध्ये कमी प्रवेश फी मध्ये आपल्या विभागातील खेळाडूंची नावं कशी मोठी होतील याकडे पाहत असताना नॉट आउट। एक सिंगल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल। एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 3 या धावसंख्येवर। साहिलचा बॉल विकेट केला। उंच हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षक राहतील दूर। एक टप्पा खात चेंडू सीमापार। स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक चौका। थँक्यू। चौकार येताना पाहायला मिळेल। चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 या धावसंख्येवर। साहिलवर आक्रमण करत असताना बॅटर राहुल यांना आपण पाहिलं। शॉट ऑफ लेन, तडव्या बॅटनं फटका खेळलाय। डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये। चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय। बॅक टू बॅक हा दुसरा ब्लास्ट येतोय राहुलच्या बॅटमधून। 4 चौकार। थँक्यू डीजे। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त। धावफलकावर धावसंख्या टीम अस्नोली 11 ऑन द बोर्ड। षटक क्रमांक 2 मध्ये ओमकार आलेत। चांगली गोलंदाजी राहिली साहिलची। पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूंवर त्याने वर्चस्व राखलं, परंतु मैदानाच्या आतमध्ये राहुल सलामीसाठी आला। आपल्या गावाचं नाव आज मोठं करायचं याच हेतूने या मैदानावर तो उतरलाय आणि त्याच्या पॅटमधून शेवटच्या 2 बॉलवर 2 चौकार आपण पाहिले। 11 धावा। खूप मेहनत आयोजक कमिटीने या क्रीडा स्पर्धेसाठी घेतली। सर्वच आयोजकांचं खास करून या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे। अनेक प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत। ऑनलाईन प्रेक्षक वर्ग या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात। सर्वांचंच श्रेयसदादा वेखंडे यांच्या वतीनं सहर्ष स्वागत। ओमकार आलेत आता षटक क्रमांक 2 मध्ये।
ओमकारचा बॉल लाईन लेंथ तिथे पाहावे लागेल. पंचांचा मात्र अबांतरचा इशारा, व्हाईट बॉल. सिग्नेचर साईन आहे पंचांची व्हाईट बॉल देण्याची. व्हाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल, संघाची धावसंख्या वाढेल, धाव पोहोचेल 12 ऑन द बोर्ड, 12 धाव. ओमकारचा बॉल वेगात टाकलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर मनीषचा. चांगला चेंडू इथे हाताळत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. पहिल्या सामन्यात आपण पाहिलं शेवटपर्यंत लढत रंगताना पाहायला मिळाली. त्यामुळे या मैदानावर 4 षटकांमध्ये तुम्हाला कमीत कमी 50 धावा बनवाव्या लागतील. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा शरीर भेदक मारा, एक सिंगल या बॉलवर येताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदत लेग बाईटचा इशारा आलाय पंचांचा. लेग बाईटच्या रूपाने एक सिंगल, संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल आता 12-13 या धावफलकावर. 13 रन ऑन द बोर्ड. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं मार्गस्थ असताना जे मात्र आपण पाहतोय महत्वाची लढत. दोन्ही संघ एकमेकांच्या समोर उभे. टॉस जिंकला कळंबे टीमने. प्रथम निर्णय घेतला त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा. आमंत्रित केलंय अस्नोलीला. तिसऱ्या बॉलवर तिसरा चौकार येतो का बॅटमधून ते पाहिजे आता सध्याच्या घडीला. मनीष इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. चांगली फलंदाजी राहिली मनीष या खेळाडूची, खास करून पहिल्या षटकाच्या शेवटच्या 2 बॉलवर. 13 धावा धावफलकावर. ओमकार गोलंदाजी ट्रॅकवर आता तयार होतील. अतिशय सुंदर असं ग्राउंड आहे. ग्रास देखील आपल्याला पाहायला मिळते, हिरवळ पाहायला मिळते. सिमेंटची खेळपट्टी पोषकता खेळाडूंसाठी भरपूर उपलब्ध करून दिलेली आहे. या गटातील जेवढे संघ आहेत माफक प्रवेश फी, तदनंतर प्रत्येक संघाला टी शर्ट जे मात्र आयोजक कमिटीच्या वतीने दिले जातात. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन, खास करून या संपूर्ण स्पर्धेचं ओवी स्पोर्ट क्लब बिरवाडी आणि ग्रामस्थ मंडळ बिरवाडीचं पाहायला मिळतं. 14 धावा धावफलकावर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर गोलंदाजी, अचूकता पाहायला मिळते ओमकारच्या गोलंदाजीत. अजून एक डॉट बॉल आला. व्हेरी गुड बॉलिंग. अचूकतेवर तो त्याच्या ठाम आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहिली. पहिला चेंडू अवांतर, तदनंतर डॉट बॉल, पुन्हा एकदा एक लेग बाईटच्या रूपानं सिंगल येताना पाहायला मिळाली. तदनंतर पुन्हा डॉट बॉलची वर्णमाला सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू या षटकातील, दुसऱ्या षटकातील अंतिम बॉल. 14 धावा धावफलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना टीम अस्नोली. ओमकारचा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, चांगला फटका राहिला. एक सिंगल येते या बॉलवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? हो, झालाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी चांगली होती, कलेक्शन इथे खराब राहिलं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिथेही कलेक्शन खराब. 3 धावा या शेवटच्या बॉलवर. 2 षटकांचा खेळ होईल समाप्त. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतायत सध्याच्या घडीला 17. प्रथम बॅटिंग करत असताना टीम अस्नोली. 2 षटकांचा खेळ समाप्त. 17 धावा. संधी दिव्या डीजे मयूरला. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 17 धावा. 17 ऑन द बोर्ड. अनिकेत आलेत आता. अंकित आलेत गोलंदाजी मार्कवर. चेंडू हवेत, लॉंग ऑन तिथे आहे. चांगलं झेल त्यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आले अंकित आणि त्याने पहिल्याच बॉलवर दिला हादरा. फलंदाज बाद.
असेल साडगाव आणि टीम खैरे आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 18 धावा. चांगली गोलंदाजी कमबॅक मैदानाच्या आतमध्ये होत असताना अंकित कडून अजून एक चांगला चेंडू पंचांकडे अपील. फलंदाज बाद. अजून एक धक्का. थँक्यू डीजे मयूर. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग जे मात्र आपण ऐकलं. 18 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी राहिली या षटकात. अंकित आले, त्यांनी 2 विकेट या षटकामध्ये मिळवलेल्या आहेत. 3 चेंडू जे मात्र आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. त्या 3 बॉलवर खूप सुंदर गोलंदाजी. 2 विकेट त्याने प्राप्त केलेल्या आहेत. गोलंदाज तयार होतील आता अंकित. योगेश आलेत न्यू बॅटर. चांगली गोलंदाजी. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. सुंदर गोलंदाजी जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. अचूकता आपल्या गोलंदाजीमधून दाखवत असताना गोलंदाज अंकित. 4 षटकांच्या लढतीमध्ये तुम्ही एखादा गोलंदाज 4 डॉट बॉल जर टाकत असेल तर त्या संघाचा दबदबा नेहमीच आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं. फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील काव कॉर्नर वरून. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. टीम असनोली जाऊन पोहोचेल आता 20 या धावसंख्येवर. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे सध्याच्या घडीला 3रं. अंकितला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. शेवटचा चेंडू आहे त्याच्या षटकातील. 20 धावा धावफलकावर. टीम असनोली 2-20. इथे टाकलेला बॉल बॅक टू बॉलर. फटका चांगला आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक आता बनतील फक्त दर्शक. चेंडू सीमा पार येतोय. खणखणीत चौकार. समाप्त. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहताय 24 धावा आहेत. 8ची सरासरी. कारण रन रेट सध्याच्या घडीला 8चा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ मैदानामध्ये दोन्ही संघ खेळत आहेत. कधी वर्चस्व कळंबेचं राहतंय, कधी वर्चस्व असनोलीचं राहतंय. हेच सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं. या विभागातील संघ आहेत. आज 10 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कोणत्या संघाचा दबदबा राहतोय आजच्या दिवसावर ते देखील आपल्याला पाहायचं. 10 संघ तुल्यबळ आहेत. गोलंदाज तयार आहेत. शेवटच्या षटकात रोहित गोलंदाजी मार्कवर तयार होतील. रोहितचं षटक फार निर्णायक. शेवटच्या षटकात त्यांना आमंत्रित केलं. पहिलाच बॉल लाईन तिथे पाहावे लागेल. पंचांचा मात्र अभंतरचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल. संघाची धावसंख्या वाढते 25. 25 धावा ज्या मात्र धाव फलकावर आहेत. या शेवटच्या षटकात कमीत कमी 15 ते 16 धावा घेण्याचा प्रयत्न असेल बॅटिंग करणाऱ्या टीम असनोलीचा. 40+ तरी त्यांना जावं लागेल. आउटफील्ड पाहिली आपण मैदानाची अतिशय टणक आहे. बॉल पडल्यानंतर बाउन्स होताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सिमेंटची खेळपट्टी आहे, त्यामुळे ते फलंदाजासाठी वरदान असेल या मैदानावर. गोलंदाज आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी राहिली कळंबे टीमची. फक्त 25 धावा त्यांनी खर्च केल्यात. रोहित आलेत. रोहितची सुरुवात थोडीशी निराशाजनक आहे, परंतु त्याला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. मनीष ऑन स्ट्राइक. इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं. फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिथे रनआउटची संधी आहे.
फलंदाज मनीष बॅक टू द पेव्हिलियन. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 30 ऑन द बोर्ड, 30 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. चला टॉस साठी संपर्क करा साडगाव टीम आणि त्यांच्या विरुद्ध खैरे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. इथे पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट येताना पाहायला मिळाली. अजून एक धक्का टीम असनोलीला.
चला, रमेश स्पोर्ट्स साडगाव आणि छत्रपती स्पोर्ट्स खैरे दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. रमेश स्पोर्ट्स साडगाव आणि छत्रपती स्पोर्ट्स खैरे दोन्ही संघाचे कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी त्वरित यायचं आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच निखिलजी ठोंबरे सर, ज्यांना आपण पूर्वार्धामध्ये ऐकत होतात. जाऊया मैदानावरती. अस्नोली आणि त्यांच्या विरोधात कळंबे अशी मॅच, आणि निश्चितच पूर्वार्ध संपन्न झालाय. 4 षटकांच्या पूर्वार्धामध्ये 30 धावा जमवल्या आणि 31 धावांचं लक्ष ठेवलंय टीम जय अंबे कळंबे या संघासमोर. सुरुवात झाली. पहिलाच बॉल जबरदस्तरित्या उडवलंय. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. कटचा अद्भुत नजराणा, अप्रतिम स्ट्रोक, पहिल्या चेंडूवरती वार, चेंडू सीमा पार. वन बाउन्सचा इशारा सुद्धा गोलंदाजाला दिलाय. निश्चितच पहिल्या चेंडूवरती बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता आणि अप्रतिम फटका. शुभम या चेंडूवरती सुद्धा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. डॉट येतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज मनीष गोलंदाजी करतोय. शुभम आणि नयन ही सलामीची जोडी बॅटिंग करत असताना सुरुवात करतायत. जय अंबे कळंबे या टीम साठी इथं सुद्धा सुंदर जबरदस्त गोलंदाजी, वेगवान खेळपट्टीचा पुरेपूर वापर करतोय. ऑफस्टंपवरती पिच करत असताना शॉट ऑफ लेंथ पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. सलगचा दुसरा डॉट. पहिल्या 2 चेंडूंवरती चौकार आले. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर हे 2 चेंडू डॉट येत आहेत. बॉलर मनीष यंगस्टर खेळाडू आहे. फुलर लेंथ, फिल्डर थोडीशी मिसफिल्ड, मिड ऑन मध्ये चेंडू अडवत असताना चूक केली आणि या अनुषंगाने एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. चांगली गोलंदाजी करतोय. खात्यामध्ये धावा जरूर थोड्याशा कमी पाहायला मिळत आहेत. 31 धावांचं टार्गेट आहे आणि पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर गोलंदाज मनीषच्या माध्यमातून 2 डॉट. इथं सुद्धा सुंदर चेंडू होता, मात्र मिड ऑनचा फिल्डर थोडासा गलती करतोय आणि त्या अनुषंगानं एक सिंगल धावाली. इथे पहा, कव्हरला बीट केलंय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ. फिल्डर बरोबर जागेवर तैनात. चांगली गोलंदाजी. चेंडूवरती पकड जर आपण पाहाल तर अगदी जबरदस्त. 2 धावा कंप्लीट झाल्या. सिंगल 1 धाव आणि या एका धावेच्या मदतीनं एकंदरीत 6 धावा स्कोर कार्डवर. पहिलं षटक. बॉडी लाईन फुलटोच चेंडू होता. नक्कीच आपण पाहाल तर फायदा उचलू शकला नाही. या अनुषंगानं सिंगल 1 धाव पूर्ण झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहताय. 31चं टार्गेट. टार्गेटचा पाठलाग करत असताना दोन्ही टीम मैदानावरती हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. अंपायर हेमंतजी तावडे सर, त्याचबरोबर त्यांच्या साथीनं दशरथ खुपसे सर आणि शहापूर तालुक्याची ही नामांकित तिकडी आमचे अभि सावंत सर चेक करतायत. UTC लाईव्हची वाहिनी, अतिशय सुंदर लाईव्ह कव्हरेज. अगदी मैदानावरती टाचणी जरी पडली तरी तुम्ही सहजगत्या शोधू शकाल अशा पद्धतीचं सुंदर लाईव्ह कव्हरेज शैलेश भोईर सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चेंडूची उंची पाहिली जाईल आणि निश्चित काय या चेंडूवरती घडलं हे आपल्यापर्यंत पोहोचेल.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू ज्या वेळेला शरीरावरती आलाय, अटेम्प्ट झालाय, त्यावेळेला तो ड्रॉप होतोय. निश्चितच लँड होताना पाहायला मिळत होता. या अनुषंगानं सिंगल आली. एक सिंगल धाव. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि एका षटकाच्या सांगतेनंतर स्कोअर कार्ड वरती आहेत 7 धावा. जयांबे कळंबे आणि त्यांच्या विरोधात शिवशंभू असनोली या दोन संघांच्या दरम्यान चाललेली मॅच, दोन यंगस्टर खेळाडूंच्या दरम्यान ही मॅच तुम्ही पाहताय. यंगस्टरचा भरणा असणारे दोन्ही संघ आहेत. शिवशंभू असनोली आणि त्यांच्या विरोधात जयांबे कळंबे. 31चं टार्गेट आहे, मात्र पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात फक्त 7 धावा खर्च केल्या. गोलंदाजी करत असताना मनीषला आपण पाहिलं. अजून एक नवीन गोलंदाज कुमार आलाय. वैयक्तिक खात्यातलं पहिलं षटक, सांघिक दुसरं. गोलंदाज तयार होतोय. बिनबाद 7 धावा धावफलकावरती. शुभम आणि नयन ही जोडी बॅटिंग करतायत. जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती सुद्धा फार मोठी. पहिलाच बॉल जबरदस्तरित्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फिंगर रोल केले, गती परिवर्तन. पहिल्याच बॉलवरती कुठल्याही प्रकारचा आतापाता नव्हता. झटका मिळालाय पहिला. पाहाल तर सामन्यामध्ये आम्ही सुद्धा जिवंत आहोत ही ग्वाही देत असताना कुमारला आपण पाहताय. अगदी पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारे अंदाज फलंदाज शुभमला नव्हता आणि यष्ट्या उद्ध्वस्त करणारा हा चेंडू. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. 7 वरती पहिला धक्का लागलाय. बॅट्समन शुभम बाद. अंकित येतोय बॅटिंग करण्यासाठी. स्ट्राईक वरती तयार. 31 धावांचं टार्गेट. सुरुवात जशी झाली, पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. असं वाटलं होतं की हे टार्गेट सहजगत्या पार होईल, मात्र असनोली हे शूर खेळाडूंचं निश्चितच गाव आहे. यावेळेस उलट्या हाताने खेळलाय. फटका चांगला आहे. फिल्डर पाठला करतील, मात्र त्यांच्या आबाक्याच्या बाहेर. जबरदस्त प्रहार. चेंडू सीमा पार. चौकार. सकाळचं सत्र आणि मंत्रमुग्ध करणारं संगीत आपण ऐकताय. राजे शिवछत्रपती आपल्या सर्वांच्या हृदयावरती राज्य करणार. यावेळेस हा फटका चांगला आहे. जबरदस्त स्लॉक जसा बॅटवरती आलाय, भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत स्ट्रोक, षटकार. आणि हा 17चा खतरा असनोली टीम साठी इथून उभा राहिलाय. अंकितच्या रूपानं 2 चेंडू फेस केले, 10 धावा आल्यात. यावेळेस अगदी शॉर्ट ऑफ लेंथ, शॉर्ट पिच. हुक करण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित बॅट वरती आला नाही. सिंगल येते. सिंगल एका धावेची मदत येईल. धावफलक 18 वरती जाऊन पोहोचलं. 4 षटकांची मॅच. पहिल्या 4 षटकांमध्ये बनवल्या 30 धावा आणि 31 धावांचं लक्ष इथं ठेवलंय. एक षटक 4 चेंडूंचा खेळ पाहायला मिळालाय. धावफलकावरती 18 धावा अद्यापर्यंत जोडल्यात. एक गडी बाद 18. विजयाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकतायत बॉलर. कुमार गोलंदाजी करतोय. इथे पहा बॅट फिरवली, मात्र चेंडूवरती नियंत्रण. 22चा इशारा येतोय. धावा येत राहणं गरजेचं. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. सिंगल आली आहे. स्कोअर कार्ड पुढे सरकलं 19 या आकड्यावरती. एक चौकार आणि एक षटकार जसा आला, या सामन्यामध्ये पकड मजबूत करतायत जयांबे कळंबे हा संघ.
शहापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील ह्या दोन टीम दरम्यान चाललेली ही झुंज, दोन्ही संघांचा विचार करा, भरपूर यंगस्टर खेळाडू. षटक क्रमांक दुसरं संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 19 धावा इथं स्कोर कार्ड वरती आहेत. नाणेफेक करण्यासाठी तयार राहायचंय. टीम रमेश स्पोर्ट्स साडगाव आणि छत्रपती स्पोर्ट्स खैरे या 2 संघांच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. नाणेफेक कक्षामध्ये आपण यायचं आहे. दोन षटकांच्या अंती 19 धावा 31 टार्गेट आहे आणि टार्गेटच्या दिशेनं विजयी घोडदौड करण्यासाठी तयार पाहायला मिळते टीम जय आंबे कळंबे. उर्वरित 12 बॉल शिल्लक आणि 12 चेंडूंवरती 12 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 12 चेंडू 12 धावा. चला स्पीडअप करा. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जातोय, याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं बंधनकारक आहे. 12 चेंडू 12चं समीकरण आणि कशा पद्धतीने इथून खेळ पुढे सरकेल हे निश्चितच पाहूयात. बॉलर तयार होतोय. षटक क्रमांक 3 ची जिम्मेदारी घेऊन गोलंदाज हर्ष आलाय. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळतायत. कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी जातोय, चेंडूला अडवून फेक करेल. सिंगल एक कंप्लीट करतायत. सिंगल धाव येईल, धावफलकावरती जोडली जाईल. स्कोरबोर्ड वरती 20 धावा. 1 बाद 20 सुस्थितीमध्ये संघ आपण पाहताय जय आंबे कळंबे. पहिला विजय कुणाच्या पदरात पडेल यावेळेस. पुन्हा एकदा प्रहार केलाय, फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी सीमारेषेवरती आहे, मात्र झेल टिपत असताना चूक केलीये. चेंडू सरळ हाताला चटका देऊन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. साडगाव संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. खैरे संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. मिस टायमिंग. झेलची सुवर्ण संधी. झेल टिपणं गरजेचं आहे इथं. अगदी 4थ्या-5व्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न होता. झेल ड्रॉप आणि एक सिंगल धाव इथं कंप्लीट करतायत. स्कोरबोर्ड वरती आपण नजर मारली तर पाहायला मिळत आहेत 26 धावा. 26 प्लस 1 27 धावा. 1 गडी बाद विजयाच्या अगदी समीप जात आहेत. बॅटिंग करणारी टीम मैदानात आपण पाहताय जय आंबे कळंबे. इथं चेंडू चांगला आहे. आता विकेटची संधी. रनआउटच्या स्वरूपात झटका मिळेल का आणि सेफ. पुन्हा सिंगल कंप्लीट करतायत. विजयाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत असताना जय आंबे कळंबे. 8 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. सामना जवळजवळ आपल्या बाजूने झुकून घेतलाय. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं अस्नोली टीम साठी मनीषनं खर्च केला 7 धावा. त्यानंतर असं वाटलं होतं फाईट होईल. अजूनही फाईट होऊ शकते, मात्र ही फाईट आम्ही तुम्हाला करू देणार नाहीयेत. जय आंबे कळंबे टीम साठी अंकितनं ठोकलाय हा विजयी षटकार. कळंबे संघानं हा सामना जिंकलाय आणि या सामन्याचा सामनावीर अंकित ठरलाय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करत असताना 24 धावा बॅटमधनं आल्या आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट ज्यानं मिळवल्या. निश्चित अष्टपैलू प्रात्यक्षिक अंकित या सामन्याचा सामनावीर. मित्रा लगेच यायचं आहे. तत्पूर्वी खैरे टीमचे कॅप्टन आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. रमेश स्पोर्ट्स साडगाव टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. खैरे संघाचे कर्णधार आपण त्वरित या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे.